नमस्कार. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ, माझे सहकारी रामकिसन कायंदे. आम्ही आलो आहोत मेहकर तालुक्यातील बोरी या गावामध्ये. बोरी या गावामध्ये आपल्यासोबत एक वारकरी संप्रदायाचे संतोष महाराज खडसे आहेत, जे काही दिवसापासून एक मेहकर मतदारसंघात म्हणा किंवा एक राजकारणात म्हणा, एक वारकरी संप्रदाय विना, टाळ, नंतर चिपळ्या या गोष्टी संदर्भात काहीतरी त्यांच्या विचारामध्ये आलेलं आहे. तर त्यांनी एक खुलासा करण्याचं किंवा एक जागृत करण्याचं त्यांच्या मनामध्ये आहे, किंवा एक वारकरी संप्रदाय काय असतो, त्याचे नियम काय असतात, एक संस्कृती काय असते, या संदर्भात ते काही गोष्टी आपण आपल्याशी बोलणार आहेत. महाराज जय हरी. जय हरी. काय नाव आपलं? मी हरिभक्तपरायण संतोष महाराज खडसे. बर. मेहकर तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून, भागवताच्या, रामायणाच्या माध्यमातून आम्ही एक प्रचार प्रसार करत असतो वारकरी संप्रदायाचा. पण गेल्या 8-10 दिवसापूर्वीपासून मी टी व्हीच्या माध्यमातून किंबहुना आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी एक चित्र वेगळं बघून राहिलो की एक राजकीय व्यक्ती की कोणत्याही प्रकारचा त्या व्यक्तींना परमार्थातला गंध नसताना, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, कुठं भजन नाही, कीर्तन नाही, आणि एक जगद्गुरु तुकोबारायाची पगडी डोक्यामध्ये घालून एक पवित्र असा विणा, जो वारकरी संप्रदायाचा विणा हा प्राण आहे, ज्याच्यातून ब्रह्मरसाची निर्मिती होते. तुकोबाराय म्हणतात, लावून मृदंग श्रुती टाळ घोष, शेव ब्रह्मरस आवडीने. अशा पद्धतीनं एक डोक्यामध्ये तुकोबारायाची पगडी, गळ्यामध्ये पवित्र विणा आणि हातामध्ये चिपळा घेऊन एक राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी या मतदानाच्या या धावपळीमध्ये, सध्याच्या पिरियडमध्ये ते गळ्यामध्ये विणा घेऊन वारंवार त्यांचे फोटो फेसबुकवरती येतात. तर हे कुठंतरी एक वारकरी संप्रदायाला गालबोट आहे. ठीक आहे, तुम्ही एखाद्या राजकीय व्यक्तीवरती टिप्पणी केली, त्याच्याबद्दल आमचं काही मनोगत नाही, आमचं काही म्हणणं नाही. पण एक वारकरी संप्रदायाचं एक पवित्र विणा, एक पवित्र चिपळा आणि हे तुम्ही परिधान करून या ठिकाणी, जर एक मी वारकरी आहे आणि लोणार तालुक्यातील, मेहकर तालुक्यातील हे असं वेश परिधान केल्याच्या नंतर मतदार माझ्याकडं आकर्षित होतील, हा भ्रम आहे त्यांचा. या भ्रमामध्ये कृपया मी मेहकर तालुक्यातील आणि लोणार तालुक्यातील सर्व माझ्या वारकरी बांधवांना एक नम्र विनंती करतो, आवाहन करतो की अशा वेशधारीपासून आपण सावध राहिलं पाहिजेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा वेशभूषेवरती आपण त्यांना भूलथापांना बळी पडू नये, ही माझी एक नम्र विनंती, आव्हान सुद्धा आहे. आणि आमदार साहेबाचं माननीय श्री संजयजी भाऊ रायमुलकर हे एक लोणार मेहकर विधानसभेचे एक आमदार, ते आमदार नंतर आहेत, पण मुळात ते एक वारकरी आहेत. आणि मी एक सर्वसामान्य मेहकर तालुक्यातील बोरी या गावचा वारकरी असताना सुद्धा अगदी माझ्या जीवनामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. मी याच्या अगोदरही सभेमध्ये बोललो की मेहकर तालुक्यामध्येच एक जानेफळच्या बाजूला निंबा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी माझं काल्याचं कीर्तन होतं. आमदार साहेब त्या ठिकाणी आलेत आणि एक कलशिरोहणाचा कार्यक्रम होता मंदिरावरती. तर त्यावेळेला मी सांगितलं आमदार साहेबांना की भाऊ, या गावाचं आराध्य दैवत सोपीनाथ महाराज आहे आणि कलशिरोहणाचा कार्यक्रम झाला, पण या मंदिराला आपण सभामंडप द्यायला पाहिजेत. परत या गावापासून तर त्या मंदिरापर्यंत येण्याकरता फार रस्ता खराब झालेला होता. सर्व त्या गावातील सांडपाणी त्या रस्त्यानं होतं. तेव्हा भक्तांना जाण्या येण्याकरता एक चांगल्या प्रकारचा रस्ता झाला पाहिजे. तर एक कुठंतरी सर्वसामान्य वारकऱ्यांची इच्छा, आणि अगदी भावना, एका महिन्याच्या आत 25 लाखाचा सभामंडप आणि 10 लाखाचा रस्ता हा त्या निंबा गावला द्यायला. वैयक्तिक माझ्याकरता मी काही मागितलं नाही, पण वैयक्तिक एका वारकऱ्याच्या बोलण्याला एवढं मोठं एक किंमत देणारा मला तरी असं वाटतंय की महाराष्ट्रातील एकमेव वारकरी. त्याचबरोबर देऊळगाव सकर्शाच्या बाजूला एक गाव आहे, त्या गावामध्ये मांडवा नावाचं गाव आहे, आणि त्या मांडवा गावामध्ये मी कथेला होतो. तिथेही माझं काल्याचं कीर्तन होतं. भाऊ त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि भाऊला मी त्या ठिकाणी विनंती केली की भाऊ, हा जो या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होते, तर ते महाराज भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे शेती नाही, गरीब आहेत.
कमीत कमी त्या ठिकाणी 25 ते 30 क्विंटलचा त्या ठिकाणी पुरी भाजीचा कार्यक्रम होतो आणि पंचक्रोशीतील भाविक त्याचा लाभ घेतात. तेव्हा तुम्ही सहकार्य करायला पाहिजेत. भावना त्याच क्षणी माझ्या हातातला माईक घेतला आणि त्यांनी सांगितलं की खडसे महाराज यांची इच्छा आहे तर 100% मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत जेवढा खर्च लागल तेवढा महाप्रसादाचा खर्च मी त्या ठिकाणी देईल. आणि दुर्दैव असं झालं की त्याच वेळेला 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आमदार साहेबाच्या गाडीला अपघात झाला. ते मला वाटते संभाजीनगरला ॲडमिट असताना त्या ठिकाणाहून त्यांनी त्या ठिकाणी पैसे पाठवले आणि तेव्हापासूनच त्यांनी आतापर्यंत त्या महाप्रसादाला सहकार्य केलेलं आहे. एक पवित्र तुळशीची माळ सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये. जेव्हा जेव्हा वारकऱ्यावरती टाईम येतो त्या वेळेला एक सर्वसामान्य वारकऱ्यांनी शब्द टाकल्याबरोबर त्या ठिकाणी ते धावून येतात. जी इच्छा असेल जी मागणी असेल ती त्यांनी आतापर्यंत माझ्या तरी जीवनामध्ये मी जे मागितलं समाजाकरता ते आमदार साहेबांनी मला नकार दिला नाही, ते काम त्यांनी केलं. त्याचबरोबर आमच्या बुरी गावातील तुकाराम मंगळवेडे नावाचा माणूस होता. त्यांच्या बैलाच्या अंगावरती वीज पडली आणि त्यावेळेला सुद्धा मी फोन लावला. म्हटलं भाऊ, आमच्या दिंडीतील एक विनेकरी वारकरी आणि त्यांच्या बैलाच्या अंगावरती वीज पडलेली, बैल मरण पावलेला आहे. त्याने ताबडतोब त्या ठिकाणी पंचनामा करण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं. तहसीलदार वगैरे आले आणि मला वाटते 30-35 किंवा 40 हजार रुपयाची मदत ताबडतोब साहेबांनी दिली. म्हणजे सर्वसामान्य वारकऱ्याच्या जी मागणी ती पूर्ण करणारे मला तरी वाटते महाराष्ट्रातील 280 का काही वारकरी आमदार आहेत, त्या 88 त्यापैकी पहिले आमदार हेच असले पाहिजेत. आणि अशा एक मुळातच वारकरी, आमदार तर नंतर आहेत पण मुळात वारकरी साहजिक आहे. भाऊनी जर गळ्यामध्ये विना जर घेतला तर त्यात आम्हाला काही वेगळं वाटणार नाही. पण मला एक खंत वाटते आणि निषेधही करावा वाटतो की ज्यांना परमार्थाचा कोणत्याही प्रकारचा गंध नाही अशा व्यक्तीनं वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करणे योग्य नाही. आणि केला जरी असेल तरी पुन्हा मी एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो मेहकर लोणार तालुक्यातील वारकऱ्यांना की अशा भूलथापांना, अशा वेशांना त्या ठिकाणी आपण बळी पडू नये, ही सर्वांना आग्रहाची विनंती, आव्हान आहे. सुद्धा एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून वारकरी मंडळींना सांगायचंय की ज्या वेळेला आमदार साहेबाची माझी भेट होत होती त्या वेळेला आम्ही विनंती करत होतो की कुठंतरी वारकरी भवन आपल्या मेहकर तालुक्यामध्ये असायला हवं. कारण ज्या वेळेला आमच्या वारकरी मंडळीची आम्हाला मेहकरमध्ये बैठक घ्यायची, नेमकी कुठं घेवावं हा प्रश्न आम्हाला पडत होता. कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर त्याचं बिल कोणं देवावं, कारण सर्व वारकरी हे आर्थिक परिस्थितीने नाजूक असतात. आणि म्हणून ही बाब लक्षात घेऊन भाऊंनी मला तरी असं वाटते 2.25 कोटी रुपयाचं वारकरी भवनाचं त्या ठिकाणी काम हाती घेतलेलं आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी हजर होतो आणि म्हणून अशा वारकरी मंडळीच्या हिताचं कार्य करणारे माननीय श्री आमदार संजय भाऊजी रायमुलकर यांच्या पाठीशी खंबीरपणानं मेहकर लोणार तालुक्यातील सर्व वारकरी त्यांच्या पाठीशी राहतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, निर्धार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून
याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.